आचार्य मेधाताई गुळवणे यांचं स्वागत करतोय. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते शिवानंदाय. सद्गुरु ओम माती आई नमो नमः. तुम्हा सगळ्यांना प्रणाम. आपण सुरू करूया. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागर. हा ग्रंथ ज्याच्याबद्दल जो अध्यात्माबद्दल सगळे याच्यामध्ये आपल्याला ज्ञान आहे, माहिती आहे. आणि आपण हा संबंध ग्रंथ जो वाचला त्यावेळी आपण वेगवेगळ्या ह्यानी हे करायचा प्रयत्न केला, शिकायचा, समजायचा. आता ह्या ह्याच्यामध्ये आपण थोडस पुन्हा थोडस विचार करू की काय काय आपल्याला आपण शिकलो किंवा काय काय आपण हे विषय घेतले. सगळ्यात सुरुवातीला आपण गुरुच्या बद्दल बोललो. गुरु कसे असावेत, म्हणजे गुरु कसे असतात असं हे केलं. गुरु कसे असावेत आणि गुरुंची जी गुरु जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपण काय काय बघून कसं सतर्कतेने गुरुंचं आपण हे केलं पाहिजे. खरं सांगायचं तर गुरु आपण करत नाही, गुरुच आपल्याला शिष्य करत असतात. पण तरी सुद्धा आजकालच्या या आधुनिक काळामध्ये आपल्याला थोडस सावध राहून पावलं टाकायला पाहिजेत. त्याचबरोबर म्हणजे असं असतं की जे अ, आत्मज्ञानी गुरु आहेत त्यांना बघितल्याबरोबरच आपल्याला खरं सांगायचं तर कळतं. पण ते आपण थोडस तितकं आपण सतर्क असलं पाहिजे. आता शिष्याचं म्हणलं तर शिष्याच्या कर्तव्याबद्दल आपण खूप बोललो. आणि शिष्य म्हणजे साधना, अभ्यास, आहार, आचरण सगळं 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 त्याच्यामध्ये असल्याशिवाय आपल्याला पुढे गती ज्याला म्हणतो आपण किंवा त्याला आपल्याला अभ्यासामध्ये आपली प्रगती होत नाही. आता ह्याच्यानंतर मग आपण सगळ्यात सूक्ष्म जे ध्यानामध्ये जे पूरक गोष्टी आहेत, उदाहरणार्थ आपल्या विकारांचं दमन कसं करणं, प्राणायाम, आहार याच्याबद्दल आपण विचार केला. त्याच्या पुढे आपण गेलो आणि मग आपण शरीराची जी काही रचना आहे त्या शरीराच्या रचनेच्या माध्यमातून आपण साधना करत असतो. तर तेव्हा आपण ती सगळी माहिती घेतली. प्राण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ह्याची सगळी माहिती घेतली. आणि त्याचबरोबर आपण चक्रांची पण माहिती घेतली. कारण त्याच्यावरती सगळे आपले आधार आहे तो. त्याच पुढे जाताना आपण असं हे केलं की हे सगळं होत असताना आपल्या ह्याच्यामध्ये अ, मृत्यू आणि जन्म मृत्यू ह्याच्याबद्दल पण विचार असतोच आणि व्हायलाच पाहिजे. मृत्यूचा विचार पण खरं तर रोज आपण मृत्यूचा विचार करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपण एक दिवस पण आपण फुकट घालवणार नाही. तर त्याबद्दल पण आपण आणि मृत्यूनंतरचे जीवन खूप मोठे आहे त्याबद्दल पण आपण थोडस कमी ना थोडासा अभ्यास केला आणि जाणून घेतलं. हे जाणून घ्यायचं कारण असं की आजचं आपलं आयुष्य आपल्याला चांगलं करणं का आवश्यक आहे. आपलं प्रारब्ध म्हणजे काय, संचित म्हणजे काय, क्रियमाण म्हणजे काय, हे सगळं आपण समजून घेतलं. आता हे समजून घेत असताना आपल्याला कोणती साधना आपल्याला योग्य असेल हा विचार आपण मनामध्ये करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली साधना पुढे न्यायला पाहिजे. आता या साधना करत असताना साधना साधना म्हणजे काय, आपण डोळे मिटून ध्यानाला बसतो. ध्यानाला बसल्यानंतर मन एकाग्र करतो. म्हणजे मन एकाग्र करत मन कसं एकाग्र करायचं तेही आपण थोडासा त्याचं शिकलो की दोन तऱ्हेने करतात. श्वासानुसंधान वगैरे जे आपण ऐकलं ते. तर ते चार प्रकारे आपण आपण आपलं ध्यान जे आहे ते लावू शकतो. आणि ध्यान लावल्याने मन एकाग्र करू शकतो. मन एकाग्र करता करता मनुष्य अत्यंत अंतर्मुख होतो आणि एक प्रकारचे आपला श्वासच जसा काय थांबून जातो असं होतं आणि त्याला वेगवेगळे अनुभव येतात. आता हे वेगवेगळे अनुभव येत असताना त्याला त्या अनुभवाचा अर्थ काही वेळेला कळत नाही. आणि काही वेळा त्याचा बोध एक 3-4 दिवसांनी म्हणा किंवा दिवसभरात त्याच्यावरती तो चिंतन करतो आणि त्याच्यातून त्याला जे काय ज्ञान मिळालं असतं त्याचा त्याला बोध होतो. कधी कधी असं होतं की ते नाही होत, काही कळत नाही. आणि मग गुरुच त्यांना एक थोडे दिवसांनी ते समजवतात आणि त्यांना कळतं की आपली स्थिती अशी होती आणि म्हणून आपल्याला सांगितलं गेलं. तर हे जे सूक्ष्म आपल्याला बनवून किंवा आपल्याला समोर दृक आणि श्राव्य या माध्यमातून आपल्याला शिकवलं जातं. तर हे मोठं आश्चर्यकारक आहे की ही प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. प्रत्येक साधकाला कधी कोणाला विष्णू दिसतो, कोणाला कृष्ण दिसतो, कोणाला राम दिसतो,
कुणाला आभाळात दिसतं, तर कुणाला हृदयात दिसतं, कुणाला कमळावर दिसतं. ते हजारो 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 रूपामध्ये आणि हजारो हजारो प्रकारे आपल्या समोर या अनुभवांचं दर्शन प्रत्येकाला वेगवेगळ्या तऱ्हेने होतं. तर ही मोठी अद्भुत गोष्ट आहे की हे आपल्याला कोण बनवतं, कोण आपल्या समोर आणून ते पेश करतं. आता हे जे माझे मी थोडेसे तुम्हाला एक 4-5 चित्र दाखवते आणि तुम्हाला कल्पना येईल की कशा तऱ्हेने आपली साधनेची ही जी असते आपली प्रगती असते म्हणा किंवा साधनेमध्ये आपण कसे पुढे पुढे जात असतो. तर आता माझ्यासमोर ब्लँक येते. तुम्हाला हे दिसतंय का चित्र? तुम्हाला हे चित्र दिसतंय का? हो, दिसतंय. हा, ठीक आहे. तर आता हे चित्र आहे. आता ह्याच्यावरती त्यावेळेला म्हणजे मला जरा अ, हिंदीमध्ये एक्सप्रेस केले मी त्याच्यामध्ये. सत चित्तू प्रेम स्वरूप तो टाइल्स के टुकड़ों में हो जाए ओम रूप तो. तर आता टाइल्सच्या तुकड्यामध्ये मला या डोळ्याने त्याचं परमेश्वराचं दर्शन झालं ओमचं. तर आता कसं होतं की आपण त्या मनाच्या अवस्थेमध्ये असलो की आपल्याला त्या तऱ्हेचे आकार दिसतात म्हणा किंवा हे होतात म्हणा. आता हा एक हे आहे. हे 1983 च्या आधी काळ केलेले चित्र जी आहेत ती सगळी 1983च्या आधीचा हा अनुभव आहे. आईंची जी 61 झाली तेव्हा आम्ही या चित्रांचं प्रदर्शन केलं होतं. तर याच्यावरती मी लिहिलंय, मेरे बदन पर मकड़ी है, ढूंढे ढूंढे जाली बुनना चाहती है, मेरे मन की मकड़ी ने तो कब से जाल बना डाले हैं, उनका एक वस्त्र बनाकर मुझे पहना दिया है कि जितना छूटना चाहूं ये वस्त्र उतना कसता, माँ ये कैसा संसार जो भागतो को पकडता. म्हणजे एक मनामध्ये वैराग्याचं हे आलेलं असताना अ, मनामध्ये हे अनुभव हे विचार उठलेले आहेत. आता थोडेसे दाखवते आणि मग तुम्हाला मी लोकांचे अनुभव दाखवते, सांगते साधकांना अनुभव कसे येतात ते. आता हे चित्र आहे. आता हे चित्राच्या खाली मी लिहिलंय, सहस्र किरण मेरे अंदर भागू एक के पीछे मैं, मेरा ही लोटा छोटा समा न सके नदी इसमें. एकदा माझा लोटा लहान आहे तर माझ्यामध्ये नदी कशी त्या लोट्यामध्ये समावू शकते असं. हे एक आहे चित्र. आता ह्याच्यामध्ये आहे, मोर का इतना महत्व मैंने कहीं न देखा, पंख में पाया ओम तत्व जब ध्यान योग सीखा. हे असा प्रत्येक ह्याच्यामध्ये मला प्रत्येक त्याच्या पंखाच्या जे हे असतात त्या डोळ्यामध्ये मला ओंकार दिसला. तर असे खूप बरेच चित्र आहेत. तर आता हे जे अनुभव येतात ते हे अनुभव कसे येतात आणि आपल्याला कसं शिकवलं जातं आणि आपल्या मनाची एकाग्रता झाली तर तसे आपल्याला अनुभव येत जातात. आता आमच्या साधकांचे पण काही अनुभव आहेत, तर ते आपण आता बघूया. ह्याच्यामध्ये मी अ, आता त्यावेळेला माझी आईने कुंडलिनी जागृत केली नव्हती. त्याच्या आधीचे हे अनुभव आहेत माझे. पण तरी सुद्धा इतक्या म्हणजे ओंकाराच्या पर्यंत आपल्याला ते अनुभव येऊ शकतात. आणि दीक्षा मी घेतली मागून म्हणजे 83 साली ही चित्र काढलेली आहेत. आणि मला आईने जेव्हा सांगितलं म्हणजे आमच्या डोक्यातच आलं नाही, आई हीच घरात आहे. म्हणताना दीक्षा घ्यायची तेव्हा मला जरा वाईट वाटलं होतं, की आईला सांगायला लागलं मला दीक्षा देते म्हणून. तर आईने मला 87 साली मला आईने दीक्षा दिली. पण त्याच्या आधीच हे अनुभव आहेत. तर आता घरातच हे असल्यामुळे आईची कृपा, गुरुदेवांची कृपा त्यामुळे हे सगळं होत गेलं. आता आता ह्या प्रत्येक साधकाने काही अनुभव सांगितलेले आहेत. तर त्यातला एक अनुभव आहे. एका अकल्पित घटनेने मन अति उदास झाले. पूजा, जपध्यान कशातच लक्ष लागेना. तशीच झोपी गेले. गाढ झोप लागून स्वप्न पडले. एका खूप मोठ्या हॉलमध्ये अनेक जणातच मी आईंच्या शेजारी ध्यानास बसले आहे. ध्यानानंतर आईंची आरती झाली. सगळे उभे राहिले. पण मला कशाचे भान नव्हते. आरती संपल्यावर सगळेजण निघून गेले. मी तशीच उभी होते. थोड्या वेळाने आईजवळ आल्या आल्या
मला नीट बसवले आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही हाताच्या अंगठ्याने भुयामध्ये दाबून धरले. त्याचबरोबर पाठीमागून कमरेपासून सगळी आतडी कातडी नसा शिरा इतक्या प्रचंड ताणल्या गेल्या व मस्तकात गोळा झाल्या. मग आईने डोक्यावर हात ठेवला. त्याचबरोबर गुंता सुटावा त्याप्रमाणे सगळी आतडी कातडी शिरा नसा सुटून जाऊन मोकळ्या झाल्या. नंतर त्यातून विद्युत लहरी धावल्याप्रमाणे संपूर्ण शरीरभर धावू लागल्या. मी जरी स्वप्न बघत होते तरी आईने स्पर्श केल्यापासून शरीरामध्ये घडणाऱ्या क्रिया प्रत्यक्ष जाणवत होत्या. पूर्ण जाग आल्यावरही जाणवत होत्या. नंतर माझ्या समोर एक व्यक्ती येऊन बसली. तिला आईने खून केल्यावर या व्यक्तीने एका मोठ्या पिचकारीतून दुर्वांचा रस घेऊन माझ्या डोक्यापासून पायापर्यंत सबकारे मारायला सुरुवात केली. त्यावेळेस पूज्य आईने मला प्राण भरून खाली व परत खाली वर हे करायला सांगितले. सगळे झाल्यानंतर आईने नीट झोपवले व तिला आता कोणी उठवू नका असे इतरांना सांगितले. हे स्वप्नातलं आहे पण हे ध्यानामध्ये पण असे अनुभव आलेले या संबंध याच्यामध्ये आहेत. आणि हे जे अनुभव येतात तर हे अनुभव आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच जातात. आता आपल्याला रंग कोणते दिसतात, मूर्ती कोणती दिसते, ह्याच्यावरनं पण आपल्याला खरं सांगायचं तर आपली प्रगती किंवा आपल्याला त्याचा अर्थ आपल्याला हळूहळू कळू लागतो. आता ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय, मला ध्यानात एकदा पांढरा शुभ्र गणपती तर एकदा पांढरा शुभ्र मोठा फणा असलेला नाग दिसला. हातभर मोठा फणा होता. मला ध्यानात वरचेवर आईचे दर्शन होते. कधी फोटोंच्या जागेवर खूप तेज दिसते, निळा पांढरा प्रकाश दिसतो. एकदा मोठे देऊळ दिसले, त्याचा कळस खूप उंच उंच आकाशाकडे गेलेला दिसला. कधी देवी तर कधी दत्त दिसे. मागच्या गुरुपौर्णिमेला मिरजेला जाता येत नाही म्हणून खूप वाईट वाटले. घरी पूजा करू लागले. सारखे डोळ्यातून अश्रू वाहत होते. तसेच ध्यानाला बसले. आईची प्रार्थना केली, आई मला नेत नाही तर ध्यानात दर्शन तरी द्या. थोड्या वेळाने माझ्या हातावर भस्म देताना त्या दिसल्या आणि खूप बरे वाटले. तर असे अनुभव आपल्याला ध्यानामध्ये येतात. आणि व्यवहारात पण येतात अनुभव. व्यवहारामध्ये पण असे अनुभव येतात की आपण काही अडचणीत आहोत किंवा आता आपल्याला अकल्पित ज्याला आपण म्हणतो गोष्टी घडतात आणि आपल्याला असं वाटतं की काही चमत्कार झाला का की अकल्पित झालं का, पण तसं नसतं. मी जसं सांगितलं आपल्याला की आपण ही जी शक्ती आहे या शक्तीला आपण समजून घेतलं पाहिजे आणि ती शक्ती सगळीकडे काम करत असते. आणि त्या शक्तीशी जेव्हा आपण जोडले जातो, त्याला पूर्ण समर्पित होतो आणि ती शक्ती आणि आपण जेव्हा एक होतो तर ती शक्ती आपल्यासाठी आपली संरक्षण पण करते, आपल्याला मार्गदर्शन पण करते आणि आपल्याला पुढच्या मार्गावरती म्हणजे प्रत्येक व्यवहारामध्ये आणि ध्यानामध्ये आध्यात्मिक मार्गावरती सुद्धा दोन्हीकडे ती आपल्या बरोबर असते, आपलं मार्गदर्शन करत असते. जुलै 96 मध्ये 10 मैत्रिणी शिवथर गळीत अधिक महिन्यातील तासबोध पारायणासाठी गेलो होतो. तेथील शांत वातावरण व डोंगरावरून खळाळणारा तो प्रपात पाहिल्यावर मन तिथून हालायला तयार नव्हते. समर्थांचे दर्शन घेऊन संध्याकाळची साधना झाल्यावर गरम गरम भात पिठले खाऊन झोपलो. पहाटे 3 वाजता मला जाग आली. तेव्हा मी असे पाहिले की परमपूज्य आई समर्थांच्या जवळ ध्यानात बसले आहेत. तेव्हा त्याने माझ्याकडे पाहून खूण केली, इकडे ये, ध्यानास बैस. आणि एवढ्या गारठ्यात मी ध्यानात बसले. मन अगदी शांत झाले. समर्थांचे वाईंचे दर्शन एकाच वेळी झाले, ही केवढी भाग्याची गोष्ट. संतांची संकल्प शक्ती इतकी उत्कट असते की ती अव्यक्ताला व्यक्त करते. ज्ञानदेवाच्या ज्ञानदेवांच्या अतिंद्रिय परंतु सेव विन इंद्रिया करवी म्हणण्याप्रमाणेच असे अमृतमय अनुभूतीचे जीवन आपल्या भक्तांना साधकांना आई प्रेमाने भरवतात. हे प्रत्येकाचे अनुभवाने घेतले तर निर्गुण ब्रह्म ते निश्चल अंतरी बिंबले असे वाटेल. माझे तर आता अनुभव म्हणजे तसं म्हटलं तर भरपूर आहेत आणि ह्या लोकांनी ज्यांचे पण अलौकिक अनुभव आहेत या संबंध पुस्तकामध्ये आपण हे कधीतरी पण हे वाचायलाच पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला असं
त्याच्या बाबतीत बोलता येत नाही की कोणतं चक्र असेल, कोणते त्यांची हे असेल, कारण त्याच्यामध्ये काय केलंय, साधिकेचं त्या नाव शक्यतो टाळायचा प्रयत्न केला आणि त्यांचे फक्त आध्यात्मिक अनुभव आहेत तेच फक्त अनुभव दिले ते ध्यानात मान मागे जाऊन हा पण एक हे आहे आपल्या प्रवासामध्ये, हे पण आपल्याला अनुभव येतो. जखडून बसते. परंतु डोंबिवलीच्या एका बाईंना विचारायला गेले. त्या म्हणाल्या, तुमचा सर्व त्रास गुरु आईने दूर केला आहे. तुमच्या घरचे मूळ पुरुष तुम्हाला अध्यात्मात पुढे जाऊ देत नाहीत. ते म्हणतात आम्हाला मुक्ती दे, मग पुढे जा. नंतर मी त्यांच्या पुढे डोळे मिटून बसले. आईबद्दल विचार करीत असूनही कोणाचा विचार करता अशी विचारणा झाल्यावर कसला नाही म्हटले. पण त्या जाणकार बाईंनी खरे ते ओळखले. एवढेच नाही तर पुढे म्हणाल्या, तुमच्या घराण्यातील 3 मूळ पुरुष इथे आले आहेत. त्यांना नमस्कार करा. तसेच तुमच्या गुरु आईही इथे आले आहेत. त्यांनाही नमस्कार करा. नमस्कार झाल्यावर आईंना पाहिलेले नसूनही त्या दिसायला कशा आहेत त्याचे त्यांनी वर्णन करून सांगितले. तुमच्यावर तुमच्या गुरु आईंचे केवढे छत्र आहे, असं त्यांनी सांगितलं. त्याने आईला पाहिलं पण नव्हतं. तर असे असे अनुभव खूप आहेत. आता आमच्याकडे कर्नाटकामधले संन्यासी लहान होते वयाने, 18-19 वर्षाचे, पण अगदी लहानपणी त्यांनी संन्यास घेतलेला होता आणि त्यांची अध्यात्मामध्ये इतकी प्रगती झाली. गुरूंची वरची त्यांची निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती पाहून गुरुनी त्यांना अ, आपल्या नंतरचं ज्याला आपण उत्तराधिकारी म्हणतो किंवा मठाधीश म्हणतो, तसं त्यांना मठाधीश केलं. इतकंच नाही तर ते वस्त्र वगैरे पण त्यांनी सगळी बहाल केली. त्यांच्या जी मठाची किंवा त्यांची जी परंपरा होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माळा घालायचे आणि अंगठ्या घालायचे, ते खास खड्यांच्या त्याच्यासाठी. तर ते सगळं त्यांनी त्यांना दिलं आणि हे लहान होते वयाने आणि हे लहान होते तर त्यांच्या बरोबरचे शिष्य होते. तर त्या शिष्यानं काय हे बघवलं नाही आणि ते त्यांना त्रास देऊ लागले. तर असं झाल्यानंतर ते कंटाळले, म्हणजे ते रोजचंच हे झालं आणि गुरूंना जाऊन काय सांगायचं? तर आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गुरूंनी ध्येय ठेवला. मग हा अगदीच एकटा पडला तिथे, म्हणजे 1-2दा त्या संन्याशांच्यावरती म्हणजे विष द्यायचा त्यांना प्रयत्न झाला, पण त्यांना अंतर्दृष्टी असल्यामुळे ते वाचले. मग मात्र त्यांना अगदी नकोसं झालं तिथे राहणं आणि त्यांनी ठरवून टाकलं, की आपण कुठेतरी दुसरे जे असतील, जे मला आता पुढे मार्गदर्शन करतील, अशा ठिकाणी आपण जाऊ. असा त्यांचा विचार मनात येत होता. बरेच दिवस त्यांच्या डोक्यामध्ये येत होतं. पण कुठे जायचं, काय जायचं? तर असंच एकदा पोहत असताना त्यांची जी ती मौल्यवान अंगठी होती त्यांच्या हातामध्ये, ती अंगठी हे गळून पडली. गळून पडली म्हणताना त्याने आता ते चांगले पोहणारे होते. ते खालीपर्यंत गेले, सूर मारला आणि ती अंगठी शोधू लागले. अंगठी शोधत असताना त्यांना मोती सापडला. तर मोती सापडल्याबरोबर त्यांनी काय करावं? त्यांनी त्या अंगठीचा नाद सोडून दिला. मोती घेतला आणि वरती आले आणि म्हणजे मला माहिती नव्हतं, पण त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला असं कळलं, की जर मोती सापडला, तर आपल्याला गुरु भेटतात असं त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी तो नाद सोडून दिला आणि ते आता वस्त्र आपले बदलायला लागले, ओले कपडे काढून काही करायला लागले. तोपर्यंत एक पान उडत-उडत, मासिकाचं एक पान उडत-उडत त्यांच्या पायाशी आलं आणि ते पान जे होतं ते एका दिवाळी अंकातलं होतं आणि त्या दिवाळी अंकाच्या मध्ये आईचा लेख आलेला होता. आईचा फोटो होता त्याच्यामध्ये. त्यांनी तो फोटो घेतला आणि तसेच त्यांनी तिथूनच ते मिरजेला आले. मग महिनाभर राहिले होते आणि त्यांनी त्यांची म्हणजे कुंडलिनी तिथे जागृत झाली. त्यांनी चांगली साधना केली आणि आता कर्नाटकातच ते असतात. तर अशा तऱ्हेचे अनुभव आपल्याला येतात. म्हणजे परमेश्वरी जी तुम्हाला म्हणते, की ही शक्ती कशी काम करते आणि आपल्याला वाटतं, की हा काही चमत्कार झाला का? आश्चर्य झालं का? तर अशा तऱ्हेचं ते जे आपल्याला मिळायचं असतं, ते मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि खास करून आपण जेव्हा ध्यानाच्या बद्दल, आपण परमेश्वराच्या बद्दल जेव्हा आपण एखादी विचारणा करत असतो, एखाद्यासाठी धडपडत असतो, तडपडत असतो, तर आपल्याला मदत नक्कीच मिळते. तर आता ह्या ह्याच्यामध्ये जवळ-जवळ सगळ्याच म्हणजे जवळ-जवळ 150-200 लोकांच्या ह्याच्यामध्ये अनुभव लिहिलेले आहेत. तर त्या सगळेजण चांगले साधक आहेत आणि या मार्गावरती चालणारे आहेत, सत्पथगामी आहेत
आणि त्यांना असे वेगवेगळे अनुभव व्यवहारातही आले आणि ध्यानातही आले. तर मला असंच मी जे आपल्याला म्हटलं, की तुम्ही प्रश्न विचारा किंवा हे करा. याचं कारणच असं, की आपल्यामध्ये जिज्ञासा पाहिजे. आपण जेव्हा ध्यानाला बसतो, तर मी कुठे आहे? मी कोण आहे? मी कुठून आले? माझं माझं मूळ स्वरूप काय आहे? या अशा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये हळू उदित होत जातात. आपल्या भोवती येत जातात आणि त्याचे प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. मला कळलं पाहिजे म्हणायचं. देवाला, परमेश्वराला प्रार्थना करायची आणि मग असं हे करत असतानाच एक-एक गोष्टी आपल्या भोवती दिसायला लागतात. इतकं की साधं समजा उद्या तुम्हाला काही कारणाने व्यासपीठावरती उभं राहायचंय आणि थोडंसं तुम्हाला काहीतरी अहंकार झालाय म्हणा किंवा तुम्ही खुशीत आहात. उद्या आपल्याला चांगलं हे मिळालंय. गुरु सतर्क करतात तुम्हाला. गुरु तुम्हाला सांगतात, की "तू उद्या याप्रमाणे बोल." याचं कारण काय? की ते जे तुझ्याकडनं काहीतरी चूक होणार होती, ती चूक ते थांबवतात. तर असे असे आपल्याला अनुभव इतके या अ, अ, अद्वितीय अनुभव म्हणायचे. पण म्हणजे अनबिलिव्हेबल पण बिलिव्हेबल असं माझा मुलगा नेहमी म्हणतो. तसं आहे, की आपल्याला आश्चर्यकारक वाटतात, पण आश्चर्य करायसारखं काहीच नसतं, की हे असं घडतं. हजारो म्हणजे असे अनुभव आपल्याला मिळतात बघायला. आणि एक मी जसं सांगितलं, की इथली मुंबईतलीच साधिका बँकेमध्ये नोकरीला होती. नवरा मर्चंट नेव्हीमध्ये होता आणि त्यांना काय आईच्याबद्दल अजून काही माहिती नव्हती. परंतु त्यांना तपोवन दिसायचं. तपोवनाचं गेटमधून त्या आत जायच्या. सगळं पूर्ण दिसायचं आणि मग त्यांना कुठून तरी हे कळलं आणि त्या आईच्या दर्शनासाठी जेव्हा पहिल्या वेळा आल्या, तर तेव्हा म्हणाल्या, की "हे सगळं मी स्वप्नामध्ये आधीच बघितलेलं आहे." तर अशा गोष्टी होतात. म्हणजे आपल्याला भूत, भविष्य ज्याला आपण म्हणतो, तर ते आपल्याला म्हणजे आपण मनाने तिथे मन हे किती म्हणतात तसं केवढं व्यापक काम करू शकतं. पण मनाला आपण जाणलं पाहिजे आणि मनाला आपण आपल्या ह्याच्यावरती नियंत्रित ठेवलं पाहिजे. तर मन आपलं खूप कार्य करतं. आता हे जे गुरु म्हटलं मी ज्यांना, की गुरु मिळाले, तर त्यांचं सुद्धा मनामध्ये त्यांच्या इतकी चलबिचल होती आणि खूप त्यांना त्रास झाला होता. तर अशा ह्याच्यामध्ये त्यांना गुरुची कोण ना कोणतरी त्यांना पुढे मार्गदर्शन करेल आणि ह्याच्यातून मी बाहेर कसा पडू, असं सांगणारा कोणतरी पाहिजे होता आणि तसं त्यांना ते मिळालं. आता कोणी असू शकतं, हे जरुरीच नाही. आता त्यावेळेला त्यांचा योगायोग होता, की ते आईकडे आले. पण कोणत्याही गुरुकडे परमेश्वर त्यांना नेतो आणि त्यांचे जे अडचण असते, ती अडचण दूर करतो परमेश्वर. आता काही लोकांना कसं होतं, की स्वप्नामध्ये हे येतं. तर तो आता विषय थोडासा गहन आहे, की स्वप्नामध्ये कसे अनुभव येतात. तर इतकं आहे, की काही-काही जे साधिका आहेत त्यांना त्या एकदम पूर्व काळात जातात. आपल्या ऋषीमुनींचा जो काळ असतो ना, त्या काळात जातात त्या. आणि तिथे त्या ऋचा त्यांना ते शिकवत असतात. समजा आज 30 पर्यंत झालं, तर दुसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये 31 पासून सुरुवात होते शिकवायला. तर असे सुद्धा साधकांचे अनुभव आहेत. म्हणजे पूर्वकर्मच आहे ना, प्रारब्धच आहे ना त्यांचं, की ह्या अशा तऱ्हेचं त्या इतक्या मागच्या ह्याच्यापर्यंत त्या जाऊ शकतात आणि तिथे ते त्यांना जे ज्ञान त्यावेळेला झालं म्हणजेच काय झालं, की ते ज्ञान जे त्यांनी त्यावेळेला मिळवलेलं आहे, तर ह्या जन्मात उदित होतंय. ह्या जन्मामध्ये त्यांना परत येते त्यांच्याकडे. विस्मरण झालं असेल ना म्हणून आपण दुसरा जन्म घेतो तेव्हा आपल्याला सगळी आपली जी असते ते विस्मृत होऊन जातं. तर हे पुन्हा उदित होऊ शकतं. आपलं जे आहे ज्ञान आहे ते असं उदित होऊ शकतं. तर अशा तऱ्हेचा हा जो मार्ग आहे, या मार्गामध्ये आपल्याला अ, एक विश्वास ठेवून आणि एक सत्साधक होऊन जर आपल्याला म्हणजे पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रयत्न पाहिजे. तेवढी तीव्रता पाहिजे. तर आपल्याला असे अनुभव येतात आणि ह्या अनुभवावरती आपण खुश होता कामा नये. आपण आपली साधना चालूच ठेवायची, की अनुभव तर ठीक आहे. ते आलं, सहज झालं. म्हणजे परमेश्वराने केलं. परमेश्वर तर आहेच ना, तो करतोच. पण आपण त्याच्याने एकदम अरे मला असा अनुभव आला, असं काही त्याच्यामध्ये हळू आपण तेही शिकतो, की आपल्याला आज आज हा अनुभव आला. हो ठीक आहे.
म्हणजे असं कळलं आपल्याला. इतकंच होतं, ह्याच्यातून आपण खूप काय हुरळून वगैरे जात नाही. पहिल्या वेळेला मात्र आपल्याला आश्चर्य वाटतं, की मला डोळे बंद करून हे असं कसं दिसलं, काय दिसलं. तर आपला प्रवास, सुरुवातीचा प्रवास बरेच वेळेला अंधारातून असतो आणि आपण खूप वेगाने वरती 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 जात असतो. पण त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट जाणवते, की कोणीतरी आपल्या बरोबर आहे. म्हणजे व्यक्ती असं नसतं. एक प्रकाश, एक छोटासा प्रकाशाचा बिंदू आपल्या बरोबर आहे. म्हणजे ते गुरुच असतात असं म्हणायला हरकत नाही. तर ते आपल्या बरोबर असतात. आणि मग पुढे आपण जसं जसं वरती वरती जात जातो, त्या गुहेतून बाहेर पडतो. असा सगळा हा जो प्रवास आहे, तो हा प्रवास तसं बघितलं तर सरसकट हा प्रवास जो आहे तो एकसारखाच आहे. आता प्रत्येकाला जाताना वेगवेगळे अनुभव येतात, कारण तो त्या त्या मार्गाने गेलेला असतो. पण हे जे मी तुम्हाला म्हटलं, की टनल मधून जाणं, वरती जाणं, ब्रह्मांडात जाणं, चक्रांचं हे सगळं प्रत्येक साधकाला हा अनुभव येतो. आणि या अनुभवाच्या ह्याच्यावरती आपल्याला आपलं जे अ, रोजचं दैनंदिन जीवन आहे, ते दैनंदिन जीवन आपल्याला सुधारता येतं. आपण आणखीन आणि आणखीन प्रगल्भ होत जातो. पण कोणत्याही गोष्टीबद्दल अ, म्हणतात जसं आपलं काम आहे त्याच्याबद्दल, याच्याबद्दल काही व्यावहारिक आपल्याला अडचण असतील, काही घरामध्ये क्लेश असतील, तर त्या बाबतीमध्ये आपण प्रगल्भ होत जातो. त्याबद्दल आपल्याला हे जे संघर्ष आहेत, त्याला तोंड कसं द्यायचं, हे आपल्याला आतूनच समजू लागतं. आणि त्यामुळे आपल्याला जे मी म्हटलं ना, की आपण जसं ध्यानाला बसतो, तर अधिक अधिक आपण बुद्धिमान होत जातो. आपली ती आपल्या समजण्याची, आपल्याला आपली डोळसपणाची, या सगळ्याची क्षमता खूप वाढते. आणि ही क्षमता वाढल्यामुळे आपली ग्रहणशक्ती पण वाढते. आणि ते ग्रहणशक्ती वाढल्यामुळेच आपण जे समोर बघतो ते ग्रहण करतो, त्याच्यावरती चिंतन करतो आणि शिकत जातो. आणि त्याचबरोबर आपल्याला पूरक काय असतं तर ध्यान. तर ध्यानातून आपल्याला पुन्हा पुन्हा पूरक गोष्टी पुरवल्या जातात, की आता हा पुढचा मार्ग असा आहे, पुढचा मार्ग असा आहे, पुढचा मार्ग असा आहे. आणि त्याप्रमाणे आपण पुढे पुढे चालत जातो. नसिराबादला आईची माझी प्रथम भेट घडली. त्यावेळी एक फोटो घेतला. तेव्हापासून, त्या क्षणापासून सगळे जीवन पालटले. खूप आनंद होत होता. आईने दीक्षा घेण्याआधी दर्शन दिले. घाबरू नकोस, मी पाठीशी आहे. बऱ्याच संतांची दर्शने झाली. जे हवे असायचे ते लगेच मिळायचे. त्यानंतर 3-4 दिवसात रामदासांचे मनाचे श्लोक मध्यरात्री ऐकू आले. नवरात्रात सकाळी 4-4:30 वाजता दुर्गा स्तोत्र आपोआप म्हटले गेले. माहित नव्हतेच. नंतर पुस्तक मिळाल्यावर हे दुर्गा स्तोत्र आहे असे कळले. खूप दिवसांनी विचित्र स्वप्ने पडायची. वाटायचे की आपला मंत्र म्हणण्यात चुकत असेल. म्हणून मी आधीचा मंत्र म्हणण्यास सुरुवात केला. लगेच परमपूज्य आईनी दंडावर, खांद्यावर, हृदयात देवांची दर्शने दाखवली. पूज्य आईनी लिहिलेला हरिपाठ खूप मोलाचा आहे. त्यातून खूप आत्मशक्ती मिळाली. जणू अमृताचा झराच. रामदास स्वामींचे प्रासादिक श्लोक ध्यानात खूप काही देऊन जातात. आता आईशीच्या ध्यानामध्ये मी आपल्याला मागे सांगितलं पण आहे, लक्षात आहे की नाही तुमच्या, की कुंडलिनीचा जो प्रवास झाला तर त्यावेळेला समर्थ रामदासांनीच बंद आईला मार्गदर्शन दिलं. आणि मार्गदर्शन देत असताना त्या घरामध्ये काही गोष्टी व्हायच्या, किंवा आई ध्यानाच्या मध्ये इतकं हे होऊन जायची रममाण, की जेवायचं विसरायचं, असं काही व्हायचं. किंवा आईच्याकडनं काही हे झालं व्यवहारामध्ये, तर आईला वाईट वाटायचं. तर स्वामीजींनी, समर्थ रामदास स्वामींनी आईला संबंध श्लोक रूपी श्लोक रूपामध्ये आईला मार्गदर्शन केलं. कुंडलिनीचं तर केलंच केलं, पण आईचे ते काही ते 205 श्लोक आहेत. अ, रामदास स्वामींनी आईना सांगितलेले प्रासादिक श्लोक म्हणून आईचं पुस्तक पण आहे त्याच्यावरती. तर हे असं आपल्याला आपण म्हणतो, पण आईचे गुरु तर स्वामी शिवानंद होते. तर मी जे आपल्याला म्हणते, की गुरुतत्व एक आहे, तर खरंच कोणीही येऊन आपल्याला मदत करतं. म्हणजे ते रूप त्यावेळेला दिसतं इतकंच, की तत्व एकच आहे. एकच गोष्ट आहे. म्हणजे पाणी आहे, ते तुम्हाला पेल्यामध्ये दिसतंय, भांड्यामध्ये दिसतंय, तांब्यामध्ये दिसतंय का ह्याच्यामध्ये, पण आहे पाणीच. तशातला हा प्रकार आहे, की ते रूप वेगवेगळी घेऊन येतं. मला दूरदर्शनाचा अनुभव आला. घरी पहिला सत्संग झाला त्याच रात्री. पुणे जिल्ह्यातील शिरूर जवळील जवळे गावी माझा धाकटा भाऊ आहे. सिव्हिल इंजिनियर. त्याचे घर मी पाहिले नव्हते. ते स्वप्नात पाहिले.
घराचे बाजूने जाणारा ओढा, पुढे पायरीवरून समोर दिसणारी मंदिरे व त्याला मुलगा झाला म्हणून हेल घालायला तेल घालायला डोक्यावर पाण्याची भांडी घेऊन आलेल्या बायका हेल घालताना हेल घालताना दिसल्या. नगर जिल्ह्यात मुलगा झाल्यावर त्या सुवासिनी डोक्यावर पाण्याची भांडी घेऊन ते पाणी त्या घरात सर्व मिळून देतात व त्या बायकांना बारशाला साडी चोळी देतात. असे पाणी 10 दिवस देतात. ते दृश्य दाखवून हादसा झाल्याचे सूचित केले. तो अनुभव प्रत्यक्षात आला. म्हणजे ते काय म्हणाल्या की मला दूरदर्शनचा हा अनुभव घरी बसून त्यांना हा अनुभव आला. या साधिकेला एकदा स्वप्नात मी आईना अभ्यंग स्नान घालीत होते. गुडघ्याच्या ठिकाणी चोळायला लागले. त्या म्हणाल्या, बाई गुडघा दुखतोय म्हणत आईने दोन्ही हातांनी गुडघ्याचे मांस दूर केले. आश्चर्य म्हणजे रक्ताचा एकही थेंब नाही. संत्र्याचे साल काढावे तसे मांस बाजूला केले. डॉक्टरांना ऑपरेशनच्या वेळेला रक्त बंद करायला चिमटे वापरायला लागतात, पण ही संतांची किमया. आतले झिजलेले हाड मला दाखवले. म्हणाल्या, सगळेजण आपले दुःख सांगतात, पण आम्हालाही देहाचे त्रास होतात. असे म्हणत पुन्हा दोन्ही हात हातात मांस धरले व दाबले. पाय पूर्ववत. घटना डोळ्यापुढून जाईना. त्याच दिवशी पूज्य आईंचा निरोप आला. आईना म्हणावे, उशिरा संक्रांतीच्या हळदी कुंकवाला या, आपण बोलत बसू. आम्ही गेलो. आईना स्वप्न सांगितले. आई आत गेल्या. त्या दिवशी सकाळीच काढलेला एक्स-रे दाखवला, तर त्यात स्वप्नाप्रमाणे झिजलेले हाड दिसले. त्या म्हणाल्या, डॉक्टरांना यंत्र लागतं, अध्यात्माला डोळ्यांनी दिसते. अशा वेळेस आई प्रवचनात सांगतात ते आठवते. अध्यात्मातून विज्ञान निर्माण झाले आहे. तर असे इतके अलौकिक अनुभव साधकांना येतात. आणि आपली साधनेची जी पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने साधना करायला पाहिजे. वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे अनुभव का येतात? हे अनुभव येणं आवश्यक आहे का? तर हे अनुभव येणं तसं म्हटलं तर आवश्यक नाहीये. परंतु तुम्हाला जर पुढे जायचंय, मार्गदर्शन न्यायचंय, तुम्हाला एवढंसं काही काही कारण असेल, तर तुम्हाला सांगणार कोण आहे? आणि सांगितलं तर त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे स्वतः परमेश्वरच सांगतो का स्वतःचं तुमचं मनच जेव्हा सांगतं, तर तेव्हा तुम्हाला ती गोष्ट पटते. आणि आपल्याला आतून सांगितलं गेलं म्हणजे परमेश्वरानेच सांगितलं, असं पण होतं. आणि त्यामुळे आपण आणि ते मुख्य म्हणजे काय होतं, की ते दैवी त्यामध्ये ताकद असल्यामुळे, दैवी शक्ती असल्यामुळे ते आपल्या मनावरती बिंबतं. म्हणजे काही-काही वेळा असं होतं, की ध्यानामध्ये एकच शॉर्ट असं वाक्य सांगितलं जातं. पण त्याच्यावरती आपण 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस चिंतन करत जातो, हे असं का सांगितलं असेल? एक अर्थ आपल्याला कळलेला असतो, पण त्याच्यातून अनेक अर्थ निघतात आणि मग आपल्याला संबंध ते एक वाक्याचा अर्थ जो असतो तो पूर्णपणे समजतो. त्याला अनेक डायमेन्शन्स असतात, असं आहे. तर हे असं ह्या ध्यानाचं महत्त्व आहे. तर ध्यान जे आपण बसतो ध्यानाला, तर ध्यान बस एक तर आपल्याला आपण एक अशी जागा बघितली पाहिजे, की जिथं कोणतंही हेही आहे, की काही बाबतीत आपण खूप खबरदारी घेतली पाहिजे. की ध्यान जर तुमचं चांगलं लागलं असेल आणि अचानक खूप मोठा आवाज झाला किंवा तुम्हाला कोणीतरी धक्का दिला, तर ते खूप म्हणजे त्रासदायक होऊ शकतं. शारीरिक पण, मानसिक पण. पण मानसिकपेक्षा शारीरिक जे जातं, ते जायला बराच वेळ लागतो. तर म्हणून ध्यानाला बसताना आपण जे पुन्हा-पुन्हा आपले गुरु आपल्याला सांगतात, की एक जागा शोधा, आसन सिद्ध करा, आसन एकच ठरवा, एका ठिकाणी बसा. म्हणजे ते ह्याच्यासाठीच, की आपण एकदा ती जागा ठरवली, की त्या जागेला आणखीन कुणी तिथे येऊ नये, स्पर्श करू नये, येऊ नये, असं तऱ्हेचं आपलं हे साधना असली पाहिजे. आता आईच्या बाबतीत असे आणखी खूप अनुभव आहेत. आपण थोडेसे पुन्हा त्याच्याबद्दल आपण विचार करूया. एकदा स्वप्नात दिसले, की आम्ही पती-पत्नी समुद्रात नावेत बसलो आहोत. नावीत काळा आहे. मी ज्या बाजूला बसले होते त्या बाजूचे नाव त्या बाजूने नाव तिरकी होऊन मी पाण्यात थेट तळाशी गेले. पण नाकातोंडात पाणी गेले नव्हते. वरती माझे यजमान म्हणतात, ज्याने बुडवले तोच तुला वर काढील. आणि मी क्षणात वर आले. काही त्रास झाला नाही, ना भीती वाटली. तर आता हे हे बघा म्हणजे कसा आपला अनुभव आला. त्याचा अर्थ काय?
प्रत्येक गोष्टीमध्ये आपण असं बघितलं की हा अनुभव आला करा. त्याचा अनुभव दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर नावेत बसलो म्हणजे काय की गुरुच्या बरोबर आपण चाललोय आणि गुरुंनी काय परीक्षा घेतली, एकदा तुम्हाला बुडवून पाहिलं, हे आहे की नाही. तर आणि यजमानांनी सांगितलं म्हणजे गुरूंनीच सांगितलं. तर ते गुरूंनी असं सांगितलं की तू तू जशी गेलीस तू खाली ये, जशी वर ये. आणि ते आले आणि त्या काय म्हणतात की मला अजिबात भीती नव्हती. अजिबात मला काही असं वाटलं नाही की मी बुडतेय का काय असं. तर असं आपल्याला अनुभवातून आपल्याला तयार केलं जातं. साधनेमध्ये आपल्याला तयार केलं जातं. किती वेळा असं होतं की आपण संबंध आगीच्या लपट्यामध्ये आपण हे झालेलं आहे आणि ते आपल्याला इतकं चांगलं वाटतं त्यावेळेला. मला वाटेल की आग हे झाली म्हणजे तर आपल्याला भीती वाटायला पाहिजे. तर तसं होत नाही. आपल्याला इतकं चांगलं वाटतं की काहीतरी आपल्या बाबतीमध्ये चांगलं घडतंय आणि खरंच असतं की आपले ते विकार जळत असतात. विकार जळून जातात. पण ते कळेपर्यंत दिसतं ते सगळं शारीरिकच दिसतं ना. ध्यानामध्ये जे दिसतं आपल्याला ते आपलं शरीरच जळतंय असं दिसतं. पण त्याची आपल्याला भीती वाटत नाही. त्याचं कारण असं की त्याला आपल्याला मग ध्यानातून उठल्यानंतर कळतं, त्यावेळेला नाही कळत. पण शरीर जळत असताना अनुभव मात्र आपल्याला खूप आनंदाचा अनुभव असतो, की काहीतरी चांगलं घडतंय, काहीतरी चांगलं घडतंय असंच आपल्याला वाटायला लागतं. आता त्या अग्नीचा जो रंग असेल, त्याची तेज असेल, त्या बाबतीत सुद्धा आपण सतर्क असतो. म्हणजे कधी-कधी असतो, की तो अग्नी आपल्याला बरोबर वाटत नाही आणि काही काही वेळा तो अग्नी अत्यंत आनंद देणारा असतो. तर हे पण आपल्याला अ, अ, इतकं सूक्ष्म ज्ञान फक्त परमेश्वरच देऊ शकतो. तर असे हे अनुभव आहेत. आता ध्यानामधले अनुभव आणि अ, व्यावहारिक अनुभव असे खूप त्याचे हे केलं पाहिजे. तर व्यवहारातले अनुभव शक्यतो म्हणजे मी काय म्हणते, की परमेश्वर आपल्या मागे आहे. तर तो व्यवहारात हे करतो. पण व्यवहारातल्या अनुभवांना आपण जास्त महत्त्व देऊ नये. पण बरेच वेळा असं होतं, की व्यवहारात मी नोकरी मागितली. आठवडाभरात मला नोकरी मिळाली. माझं चांगलं झालं. आत्ताच एका ह्या पुस्तकातच आहे, की कोण रिक्षावाला आईची माझ्या रिक्षामध्ये गाठी राहिली. तर आईचं तर तेज असं होतं, की कोणीही आईला संत आहे म्हणून हे करायचं. तेव्हा आईने भगवी वस्त्र घातली होती की नाही माझ्या लक्षात नाही. पण ते संत म्हणून त्यांनी ओळखलं. पण ती काठी जी राहिली त्याच्या ह्याच्यात, तर त्यांनी सांगितलं, की "माझा 2 दिवस धंदा खूप चालला. मला खूप पैसे मिळाले आणि मला ही काठी अजिबात सोडवत नव्हती. पण तरी पण मी म्हणजे असं करता कामा नये, मी काठी ठेवून घेता कामा नये तुमची. तर मला माहिती आहे, की तुमची काठी आहे म्हणून मी घेऊन आलो. नाहीतर मला या काठीचा खूप फायदा झाला." असं त्यांनी सांगितलं. तर असं ते व्यवहारामध्ये काही-काही वेळेला आपल्याला दाखवतात. एक प्रकारे गुरुकडे घेऊन येतात अशा तऱ्हेने. तर व्यावहारिक अनुभव मात्र आपण हे विचार करता कामा नये. परंतु आध्यात्मिक जे अनुभव आहेत ते अनुभव खूप सिमिलर पण असतात आणि आपल्याला शिकवणारे पण असतात. आता मला वाटतं पुण्याच्या एकाने ते लिहिलेलं पुस्तक मला वाटतं डॉक्टर रानडेंचं आहे बहुतेक. वर्तक किंवा डॉक्टर रानडे या दोघांच्यापैकी आहे. तर त्यांनी असं हे केलं, की त्यांनी स्वतः संबंध ह्याच्यामध्ये स्त्री भूमिकेमध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, की मी अशी गेले असं म्हटलंय त्यांनी. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं पाहिलं स्वप्नामध्ये पाहिलं का ध्यानात बघायचं ते लक्षात नाही माझ्या, पुस्तक वाचून मला खूप वर्ष झालीत. तर त्यात त्यांनी असं हे केलं, की मी एका झाडाखाली झोपलोय आणि मला जेव्हा जाग आली, तर संबंध तिथे मी जिथं झोपलो होतो, तिथं खूप चिखल होता आणि त्या चिखलाच्या तिथे एक कुत्रा बसलेला होता. प्राणी म्हटलं त्यांनी, कुत्रा नाही, प्राणी बसलेला होता. तो जो पूर्ण चिखलामध्ये माखलेला होता. तर हे उठून बसतात आणि आपण कुठे कुठे येऊन झोपलो असं त्यांना वाटलं आणि उठले आणि ते चालू लागले. तर ते चालू लागले तसा तो प्राणी जो होता त्यांच्या पाठीमागे लागला. ते जितके भरभर चालायचे तो तितका भरभर चालायचा. ते थांबले की तो थांबायचा. ते हळू चालायला लागले की हळू चालायचा. त्यांना खूप राग आला की आता हे केव्हा सुटणार हा? केव्हा जाणार? आपल्या मागेच लागलाय हा. असं त्यांना वाटलं आणि तेव्हा त्यांना कळलं की हा माझा कर्मपशू आहे. त्यांनी त्याला कर्मपशू म्हटले. तर हे कसं दाखवलं बघा आपलं कर्म जे असतं ते आपल्या मागे कसं हे होतं लागलेलं असतं किंवा आपल्या बरोबर असतं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या कर्माचं आपल्याला पूर्ण निरसन केल्याशिवाय अध्यात्मामध्ये प्रगती मिळत नाही. पण ते
असं वेगवेगळ्या दृष्टांतामधून आपल्याला पुढे पुढे नेतात अध्यात्मामध्ये. तर ह्याच खूप काय म्हणतात त्याला, अप्रूप वाटतं. हे कोण करतं? अशा तऱ्हेचे हे जे तयार करतं चित्र, जे आतमध्ये तयार करतं ते कोण करतं? असंही वाटतं आपल्याला. पण आणि प्रत्येक साधकाला आपल्या आपल्या ह्याच्याप्रमाणे अनुभव येतो. कोणाला अंबाबाईचं दर्शन होतं किंवा आणखीन काय. एकदा मला असं झालं, की आमचं ध्यान बिन झालं, सगळं झालं सकाळचं. आईंचं सगळं आवरलं आम्ही आणि मला वाटतं मी नाशिकला होतो बहुतेक आम्ही. आणि तर तिथे मी ध्यानाला बसले आणि बसल्यावरती पुन्हा बसले, म्हणजे मी सगळ्यांचं काम झालं म्हणतात मी पुन्हा डोळे मिटले आणि बसले ध्यानाला. तर मला असं दिसलं की शेजारी काहीतरी कोणतरी, जसं आपण व्यक्ती गेल्यानंतर कशी गर्दी जमते तशी खूप गर्दी जमली. खूप जवळजवळ 300-400 लोक तिथे त्या घरात, ती अशी बैठी घरं होती सगळी तिथे, रो हाऊस सारखे एकाला लागून एक अशी घरं होती. तर ते शेजारच्या घरामध्ये खूप गर्दी जमली आहे आणि लोक निघालेत. आणि लोकांनी त्याच्या आपल्या डोक्यावरती जो त्यांनी घेतलंय, तर ते आपण खेळण्यामधलं ते हे नसतं का, अ, तो सॉफ्ट टॉय असतं ना ते, तर तर ते तसं ते ग्रे कलरचं, आणि ते एवढं मोठं होतं, 6 फूट, जवळजवळ 6 फूट मोठंच्या मोठं ते खांद्यावर घेतलं होतं. सॉफ्ट टॉय ग्रे कलर आणि पुढे ते पिंक, ते त्याला बिअर असतं ना ते. तर ते त्यांनी घेतलेलं आणि ते सगळे लोक असे निघालेत, असं मला दिसलं. तर मला खूप विचित्र वाटलं, की हे अस्वल घेऊन कुठे निघाले ते, म्हणून. आणि मग त्या म्हणजे त्याचा काही बोध झाला नाही मला या अनुभवात. मग मी ध्यान झाल्यानंतर आई होत्या त्यावेळेला. मी आईला म्हटलं, "आई मला असा ते विचित्र म्हणजे इतका तो अनुभव अ, हे होता, काय म्हणतात त्याला, वास्तव होता अनुभव, की मी पहिल्यांदा उठून खिडकीतून म्हणजे पलीकडे जाऊन बघितलं पलीकडच्या ह्याच्यामध्ये, की खरंच गर्दी तिथे आहे का? इतका तो अनुभव वास्तव होता." आणि मग हे झाल्यानंतर मी आईला विचारलं, की "आई मला ह्याचा काय अर्थ?" तर आईने एक क्षणात मला सांगितलं, की "अगं कलियुग आहे ना, कलियुगामध्ये कोणालाही आता डोक्यावरती घेतील." हा त्याचा अर्थ होता. तर असे असे जे हे आहेत आपल्याला, ह्याचं आपल्याला सुद्धा, म्हणजे आता मी, आई होत्या, आईना विचारलं म्हणून. नाहीतर 1-2-4 दिवसामध्ये मला त्याचं काही ना काहीतरी उत्तर मला मिळालं असतं, मला ज्ञान मिळालं असतं. तर असे ध्यानातले हे अनुभव असतात आणि ते जे आपण सगळं पुस्तक जे आपण आता हे पूर्ण त्याचा आपण अभ्यास केला, तर याच्यासाठीच आहे, की आपण अंतर्मुख होऊन आपल्यालाच आपण ज्ञान प्राप्त करायचं असतं. आईने एका ठिकाणी आपण बघितलं, आईने एका ठिकाणी पुस्तकात लिहिलंय, की गुरु काहीच करत नाही आणि गुरु सगळं करतात खरं सांगायचं तर. पण त्याचबरोबर जोपर्यंत आपली काही तयारी होत नाही, आपला काही प्रयत्न होत नाही, तोपर्यंत गुरु काही करू शकत नाही. गुरूंना काही करता पण येत नाही. तर तसं तसं आपल्याकडनं आपण हा प्रयत्न केला पाहिजे ध्यानाचा. आणि ध्यान जेव्हा आपण लावतो, तर सुरुवातीला एक 5 मिनिटं, 10 मिनिटं, हळूहळू वाढवत जायचं, 20 मिनिटं, मग अर्धा तास, असं बसायचा प्रयत्न करायचा. सगळ्यात सोपं म्हणजे आपल्यासारख्या लोकांना श्वासानुसंधान, आपल्या खास करून बायकांना तरी मी म्हणेन, की त्यांनी नुसतं श्वास आपले छान सावकाश श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. इतका शांत, शांत, शांत श्वास करत जायचं, की शेवटी आपल्याला आपण श्वास घेतोय का नाही, अशी अवस्था एक क्षण जरी मिळाली, तर तुम्हाला खूप मोठं टॉनिक मिळाल्यासारखं होतं. मला असं वाटतं, की किती छान ध्यान लागलं. 2 मिनिटं मला काही समजतच नव्हतं, मी आहे का नाही? माझं शरीर आणि मी काहीच नाहीये. असा एक क्षण जरी आला ना, तरी पण आपल्याला तो खूप आनंद देणारा किंवा खूप काही प्रसन्नता देऊन जाणारा असा असतो. तर ही जी एकाग्र व्हायची जी अवस्था आहे, हेच ध्यान आहे आणि त्याचा आपण त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आता ह्या शेवटचा आता आपला जो हे आहे, उद्या परवा आपण जो घेणार आहे ग्रंथामध्ये, तर त्याच्यामध्ये आईंचा आणि ह्यांचा संवादच आहे. म्हणून मी आज तुम्हाला थोडेच अनुभव सांगितले. खूप आहेत अनुभव, प्रत्येकाचे अलौकिक अनुभव आहेत त्याच्यामध्ये. आणि अ, ध्यानाची तयारी आपण करत असताना आपल्याला वेगवेगळे कसे येतात, आपल्या अहंकार, आपले विकार, आपली वासना,
आपली रसना, असं जे काय आपले जे वाईट गोष्टी असतात ते आपल्याला एक आरसा म्हणजे आतमध्ये जसं काय आरसा लावलेला आहे की तुम्हाला तुमच्यामध्ये काय आहे, काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. तर हे ते दाखवतात आणि मग त्याच्यातून साधकाला तर चांगलं व्हायचंच असतं, त्याला प्रगती करायचीच असते. मग साधक त्याच्यासाठी प्रयास करतो आणि म्हणजे त्याला जाणीव करून देणारा कोणतरी पाहिजे ना. तर जाणीव होते आपल्याला त्या, आणि त्या जाणीव झाल्यामुळे आपल्याला पुढे पुढे आपल्याला जायला अं, म्हणजे प्रयत्न करायला आपल्याला एक प्रकारचा प्रेरणा मिळते या ह्याच्यातून. तर हे ध्यान कोणासाठी आहे? तर असं नाहीये की कुणी ध्यानाला बसावं. 10 वर्षाच्या मुलापासून म्हणजे शांत ध्यान म्हणजे काय? शांत बसून मन एकाग्र करणं. तर 10 वर्षाच्या मुलांनी सुद्धा ध्यानाला एक 5 मिनिटं, दिवसभरात 5 मिनिटं शांत बसावं. त्या मुलाची वृत्ती बदलेल. अत्यंत चंचल एखादा मुलगा असेल तर त्यांनी 5 मिनिटं जरी तो ध्यानाला तो बसला, त्याला पटलं सांगितलेलं, तर तुम्हाला सांगते की त्याची पूर्णतः वृत्ती बदलून जाईल. हा फरक आहे. मन जे मी तुम्हाला सांगते, मन ह्या खूप शरीराला किंवा सगळ्याला त्याच्यावरती नियंत्रण मन करत असतं. तर ते मनावरती जेव्हा आपण नियंत्रण करतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला एक प्रकारचे आपले दुर्व्यवहार असतात किंवा चुका असतात त्याच्यावरती आपोआप नियंत्रण येतं. तर ह्यासाठी ध्यान खूप उपयोगी आणि ह्याचे पूर्ण आजचा आपण हा जो ग्रंथ 8-10 दिवस ऐकला, तो ध्यानासंबंधीच होता, ध्यान लावण्याबद्दलच होता आणि ध्यानातून आपल्याला काय मिळतं हे सांगितलं. हे तर छुटपुटे अनुभव आहेत, कारण हे मार्गामधले एक एक दगड आहेत म्हणा, की तुम्हाला आता हे जे अनुभव होते ते एकदम साधे होते. मार्गातले मैलाचे दगड म्हणजे काय? तर आपल्याला मग कळतं, की आपण आता ह्या चक्रामध्ये आहे किंवा आपली ही वृत्ती बदलली आहे. आता आपल्याला आपल्या अहंकारावरती आपण नियंत्रण आपल्याला मिळवायला पाहिजे. अहंकाराचा विचार आपण करायला पाहिजे. आपल्या क्रोधावरती आपल्याला नियंत्रण मिळवलं पाहिजे. असं एक स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप आपल्याला हे करतात. सगळ्यांच्या मध्येच काय खूप क्रोध असतो असं नाही. सगळ्यांच्या मध्येच खूप काय अहंकार असतो असं नाही. पण जिथे असेल तिथे ते आपल्याला अडवतात आणि म्हणजे हा अडथळा आहे तुला. आता हा अडथळा बाजूला आणि चल पुढे. हा अडथळा बाजूला कर आणि चल पुढे. अशा तऱ्हेने ते आपल्याला सांगत असतात. बरेच वेळा आपल्याला उपासना करायला सांगितली जाते. कधी आपल्याला सांगतात ही पोथी वाच, कधी आपल्याला सांगतात हा मंत्र कर, कधी आपल्याला सांगतात की अमक्या ठिकाणी जाऊन ये, तीर्थक्षेत्राला जाऊन ये, दर्शन घेऊन ये. तर हे जे असतं ते हे आपलं जे प्रारब्ध आणि आजचा वर्तमान आणि क्रियामान हे तिन्ही जे आहे हे गुरु आपल्या अ, बघू शकतात. जसं काल आपण पुस्तकामध्ये वाचलं की शिष्य जो असतो तो सावली बघतच नाही, तो पुढे उजेडाकडे बघून चालत असतो. पण शिष्य जेव्हा गुरुच्या समोर उभं राहतो तर गुरु पहिल्यांदा शिष्याची सावली बघतो. म्हणजे काय? सावली म्हणजे काय? तर त्याचं हेच प्रारब्ध आणि हे बघतो आणि त्याप्रमाणे शिष्याला जज करतो तो. शिष्याला जोखतो, की आता ह्याला काय दिलं पाहिजे आणि काय देता कामा नये आणि त्याप्रमाणे त्याला त्याप्रमाणे ते साधना सांगतो. तर तसं आहे आपल्याला, की आपण गुरुसमोर जेव्हा जातो, तेव्हा आपल्याला ह्या एक प्रकारचं अशा तऱ्हेचं मार्गदर्शन मिळतं आणि म्हणून गुरुची तर अत्यंत आवश्यकता आहे. आता जेव्हा गुरु आपल्याला मिळत नाही, तेव्हा डोळे मिटून जो कोणी आपला गुरु असेल त्याला जर स्मरण केलं, तरी ते मार्गदर्शक होतात. कारण उदाहरण तर माझ्या आईचंच आहे, की 65 ते आम्ही 56 साली ह्याला गेलो, ऋषिकेशला गेलो आणि मला वाटतं 57-58ला काहीतरी आई ध्यानाला बसू लागले. म्हणजे तेव्हा पुस्तक दिलं वगैरे हे स्वामी शिवानंदांनी आणि 63 साली तर स्वामीजींनी शरीर ठेवलं. ब्रह्मलीन झाले. तर त्याच्यानंतर आणि तशी पण आई काय त्यांच्याकडे सारखं जसं आम्ही आईना भेटायला जाऊ शकत होतो, तसं आई भेटायला जायची नाही, जाऊ शकत पण नव्हती. म्हणजे तिला बाकीचे पण पुष्कळ तिच्या अडचणी होत्या. त्यामुळे तिला असं मनात आलं आणि ती ऋषिकेशला निघून गेली असं कधीच व्हायचं नाही. करू शकायचे नाही. तिला जायचं असेल तर माझ्या अण्णांची म्हणजे परवानगी घ्यायची, की मी 4 दिवस जाऊन त्या किंवा माझे वडील पण कधी-कधी म्हणायचे, "तू जाऊन ये 4 दिवस." कारण त्यांना माहिती आहे, की आईला एकच गोष्टीची आवड होती ती म्हणजे ऋषिकेश आणि तिथं गेल्यानंतर गंगा किनारे गेल्यानंतर ध्यान ह्याची आवड होती.
त्यामुळे माझे वडील पण कधी कधी म्हणायचे की तू 4 दिवस जाऊन ये, तुला बरं वाटेल म्हणून. पण असं त्याला काही सारखं सारखं जाता यायचं नाही. म्हणजे स्वामीजींचं सानिध्य मिळणं आणखीन कठीण होतं, कारण स्वामीजींचा पसाराच खूप मोठा होता. स्वामीजी खूप व्यस्त असायचे. त्यांचं दर्शन होणं, ते दिसले किंवा सत्संगामध्ये आपण जाऊन बसलं तेव्हा ते समोर बसलेले दिसायचे. पण असा आपण जाऊन बसलोय आणि त्यांच्याशी बोललोय, त्यांना काय आपले अनुभव सांगितले, असं होणं शक्यच नव्हतं. वेळ म्हणजे हेच नसायचं. तशी ऑपॉर्च्युनिटी, संधीच नसायची, मिळायचीच नाही. कारण ते इतक्या मोठी संस्था झालेली होती तोपर्यंत. आणि व्यग्र असायचे ते आपल्या आपल्या कामामध्ये. त्यांनी खूप व्याप पाडलेला होता ह्याचा, आश्रमाचा. हॉस्पिटल होतं ते पण स्वामीजी बघायचे. प्रिंटिंग प्रेसमध्ये त्यांची पुस्तकं जी ती छापली जात असत, ते काम, लिखाणाचं काम त्यांचं रोजचं असायचं, लिखाणाचं काम. तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळे स्वामीजी पण तरी आईला संबंध हा जो प्रवास आहे, तो असा प्रवासाचा ध्यानामध्ये स्वामीजींनी दर्शन दिलं. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की गुरु होते आणि आता गुरु नाहीत त्यामुळे मला आता काहीतरी होत. त्यांचं स्मरण करून आपण जर ध्यान केलं तर आपल्याला नक्की नक्की म्हणजे आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि गुरुची उणीव आपल्याला भासत नाही. उणीव उणीव काय म्हणजे उणीव नाहीच आहे. गुरु म्हणजे उणीव नाहीच. तर ते आपल्याला असं तऱ्हेने मार्गदर्शन करतात. आईला तर संबंध, आईचा जो प्रवास झाला, तर आई दिल्लीला, स्वामी ऋषिकेशला, आणि मग स्वामीजी तर ब्रह्मलीन झाले. पण संबंध ह्याच्यामध्ये, प्रवासामध्ये स्वामीजींनी तिला मार्गदर्शन केलं ध्यानामध्ये अगदी शेवटपर्यंत. आणि आई पण शेवटपर्यंत त्यांच्याशी अटॅच राहिली. कारण गुरु म्हणजे गुरु रूपच झाली एक प्रकारे आई, शिवानंद स्वरूप झाली आई. तर अशा तऱ्हेने आपण पूर्ण समर्पित गुरूंच्या असलो, तो गुरुच आपल्याला, जे गुरुने अनुभव घेतलेले असतात ते अनुभव आपल्याला गुरु अं, देतात असं म्हणायला हरकत नाही. एक एक तऱ्हेने ते आपल्याला प्रसाद आपला त्यांचा तो देत जातात आणि आपण त्याच मार्गावरती आपण पुढे पुढे जात जातो. तर हा संबंध जो ग्रंथ आहे, ह्या ग्रंथा मी जे आपल्याला म्हटलं की प्रश्न विचारा, तर बरोबर आहे. आपल्याला प्रश्न विचारायला थोडं ऑकवर्ड वाटतं, कारण ध्यान आपण थोडा वेळ करतो किंवा काही लोक रेग्युलरली करत पण नाहीत. तर मग आपण प्रश्न कसा विचारायचे. पण आपल्या मनामध्ये तरी, म्हणजे मी असं नाही म्हणेन की तुम्ही ओपनली प्रश्न विचारा, काही हरकत नाही. आपल्याला नाही हे करायचं तर नाही. पण आपल्या मनामध्ये एरवी सुद्धा आपण जेव्हा काही ऐकतो, सिनेमाला जरी गेलो ना, तर त्यातलं एखादं वाक्य आपल्या जर मनाला भिडलं, तर त्याच्यावरती आपलं चिंतन झालं पाहिजे, विचार झाला पाहिजे की हे असं काय, याच्याऐवजी असं असतं तर बरं होतं. किंवा त्यांनी जे म्हटलं हे वाक्य खूप छान म्हटलं. आईनं ते काय संसार से भागे जाते हो. कारण आईला त्यावेळेला असं होतं की खरंच संसार म्हणजे आता ओझं झालेलं होतं. इतकी ती ध्यान आणि परमेश्वराच्या इतकी ती त्याच्या पूर्णता म्हणतात तसं समर्पित झालेली होती. अशा ठिकाणी आईची खूप ओढाताण व्हायची. एकीकडं तिचं ते ध्यान तिला ओढत असायचं आणि एकीकडं हा संसार. आणि संसार नुसता नुसता संसार नव्हता, म्हणजे सकाळी आपलं भाजी-पोळी स्वयंपाक करून ठेवला असं नव्हतं ना. महाराष्ट्र मंडळाचं काम असायचं. लोकं खूप भेटायला यायचे. तर घरामध्ये सतत येणं-जाणं, म्हणजे सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत आमच्याकडे घर उघडंच. ते कसले सराय म्हणतात तशा तऱ्हेचंच होतं. आओ जाओ घर तुम्हारा. मी तर म्हणायचं रेल्वेचा प्लॅटफॉर्म, कोणी केव्हाही यावं, अशा तऱ्हेचंच आमच्या घरामध्ये वातावरण होतं. म्हणजे आईकडेच यायचे जास्त करून लोकं. वडिलांच्याकडे काही कामाने यायचे, मंडळाच्या कामाच्या वगैरे, पण सगळे येणारे लोक आईकडे येणारेच असायचे. त्यामुळे आईलाच अटेंड करायला लागायचं. ह्यात तिची खूप ओढाताण व्हायची. आणि म्हणून ते पण त्यावेळेस जेव्हा तिने तो सिनेमा बघितला, तर ती नेहमी म्हणायची, "संसार से भागे जाते हो." हे करून तू कसं तू हे करशील? अशा अशा तऱ्हेने एक प्रकारे आई स्वतःलाच हे सांगत होती ना. तर अशा तऱ्हेने आपण जर म्हणजे आम्ही सिनेमा बघत नाही, मी अमुक नाही, असं नाही. त्या प्रत्येक ह्याच्यातून काही ना काहीतरी घ्यायसारखं असतं, चांगलं असतं. आणि आपल्याला काय करायचं, आईने त्या ह्याच्यामध्ये, आईच्या हरिपाठामध्ये म्हटलंय, की जो कोंडा आहे तो फेकून द्या आणि धान्य आहे ते तेवढं वेचा. तर तसं आपल्याला जे चांगलं आहे ते आपण उचलायचं. तर असं आपण सतर्क असलं पाहिजे आणि डोळस असलं पाहिजे. आपले कान हे सगळं परमेश्वराने जे दिलंय, त्याचे आपण एकदम चाणाक्ष होऊन त्याचा आपण रस घेतला पाहिजे. आणि त्या ह्यानी
आपण त्याच्यावरती विचार करून आपली साधना आपण वाढवली पाहिजे. साधनेचा आपण संबंध या ह्याच्यामध्ये नुसते अनुभव येतात असं नाहीये. याचा उपयोग जसा होतो मी जसं सांगितलं की हा जन्म नाही, या जन्मानंतर तुमच्या मृत्यूनंतर तुमचं मोठं आयुष्य आहे. मृत्यूनंतर तुम्हाला काय लगेच जन्म येईल असं नाही. मग तुम्ही काय कराल, तिथे वरती काय कराल? तर म्हणून आपला जो पुढचा मार्ग आहे तो आपला सुलभ व्हावा आणि चांगला जावा, चांगलं आयुष्य व्हावं पुढचं पण आपलं. तर ह्याच्यासाठी आपल्याला हजारो, आता मृत्यूनंतरचं जीवन म्हणून एक पुस्तक आहे आणि स्वामीजींचं पण पुस्तक आहे, व्हॉट हॅपन्स टू द सोल आफ्टर डेथ म्हणून. अशी बरीच पुस्तकं आहेत. तर त्या पुस्तकामध्ये तर तुम्ही हे झालं आणि ते मी तर असं म्हणेन की आपण मृत्यूनंतरचं जीवन वाचलंच पाहिजे. कारण मग आपल्याला कळतं की आता या क्षणी मला काय करायला पाहिजे. मग आपल्याला समजतं की आपल्याला जे संत ओरडून ओरडून सांगतात, हे नामस्मरण करा आणि देवाची हे करा, कशासाठी सांगतात? तर नुसतं ते तुम्हाला तुमचं ह्या जन्मी तुम्हाला मूल-बाळ व्हावं, पैसे मिळावेत, घर बंगला तुमचं व्हावा ह्याच्यासाठी नसतं. तर आपलं पुढचं जे आयुष्य आहे ते चांगलं करण्यासाठी असतं आणि जर चांगलं केलं नाही, तर त्याचे पण परिणाम ते सांगतात आणि आहे. तो मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये आता जसे ते म्हणतात ना, की कितीतरी प्रकारचे प्रेतात्मे आपण म्हणतो, त्या मृतात्म्यास म्हणजे किती चुकीचं. आत्मा कुठं मृत होतो? आत्मा तर मृत होत नाही. मृतात्म्यास कसं काय? पण आपण चुकून असं म्हणतो, त्या मृतात्म्यास शांती लाभो. तर तसं नसतं. जीवात्मा म्हणा किंवा त्या व्यक्तीचं नाव आपण म्हटलं पाहिजे. आत्मा तर मरतच नाही ना कधी. मग आत्म्याला मृतात्मा कुठून झाला? तर म्हणून आपल्याला त्याचं पुढचं जे आयुष्य आहे ते आपल्याला कळतं. त्या त्याचे इतके त्याचे जितके जशी आपण इथे जातीपाती आहेत ना, तितके तिथे प्रकार आहेत असं म्हणायला हरकत नाही. एक वाईट जरी आपण हे धरलं, चांगल्या नकारात्मक जे हे आहेत, त्यात म्हणतात भूत, पिशाच, प्रेतात्मा, आढळ आणि काय ते असे इतके ते 13-14 तऱ्हेचे त्यांचे प्रकार आहेत. आणि चांगले पण आहेत. चांगलं पण कार्य करणारे आहेत. पण ते सुद्धा अडकतात. योगी जन सुद्धा अडकतात. तर ह्या ह्याच्यातून आपल्याला जर आपला जो पुढचा प्रवास आहे तो चांगला व्हायचा आहे, तर ध्यान ह्या सगळ्यात आपलं मोठं औषध आहे म्हणा किंवा मोठा चांगला सोपा मार्ग आहे. बँक बॅलन्स आपला आपण जिथे आपण जमा करू शकतो अशी ती जागा आहे. तर आजचं आता हे थोडंसं मी ह्या पुस्तकाला अनुसरून आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. थोडं आपण गहन गंभीर याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि माझं पुन्हा अ, तुम्ही प्रश्न विचारायचा आग्रह नाही. ताई मला नेहमी सांगतातच की आवडतं आणि ते तुम्ही ग्रहण करताय, ही पण खूप चांगली गोष्ट आहे आणि ह्याच्यातून तुमचा काही ना काहीतरी लाभ हो अशी मी प्रभू शरणा प्रार्थना करते आणि आजच्या ह्याची सांगता करायची अ, विनंती करते ताईंच्याकडे. इतकं सुंदर असतं ना ताई. आपण जेव्हा बोलायला सुरुवात करताना तेव्हा असं वाटतं की थांबूच नाही. खूप सुंदर बोलता आपण. या आधी आज तर जवळपास 55 साधक होते आपल्याला ऐकायला. या आधी पण ताईंनी 10-10 दिवसाचे असे सेशन्स घेतले. जर आपल्याला ते सगळे व्हिडिओज हवे असतील तर प्लेलिस्टमध्ये आपण बघितलं आराधना ध्यान समूहाच्या, तर आपल्याला ते मिळतील. हं, परमपूज्य ओम मालती आई या नावानी पण आहेत आणि हं. पुन्हा एकाची भ्रमण गाथा या नावानी. तर बरं. हा, आणि पुन्हा आता हे आले तर आम्ही ताईंकडे तर पाठवूच आणि आपल्या ह्याच्यावर असतात. तर आपल्याला ज्यांना कोणाला अभ्यास करायचा आहे त्यांनी जरूर ऐकावे. खूप अनमोल आहेत ताईंचे विचार. आणि परमपूज्य मालती आईंचे जे काही तत्वज्ञान आहे, इतकं सोपं सुंदर भाषेत त्या सांगतात ना, की सगळ्या भगिनी म्हणतात की आम्हाला ना 4 वाजले की वेध लागतात, आम्ही कधी एकदा ऐकू. धावपळ करत सगळ्या जणी इथे जमतात. अशीच ही जी ताईंचं जे ज्ञान आहे ते आपण ऐकत राहू, संवाद साधत राहू. रोज 4 वाजता इथे हा कार्यक्रम होत असतो. सगळ्यांची रजा मागते. कोणाला काही विचारायचं असेल तर आपण हँड रेज करू शकता. अन्यथा आपण लिहून प्रश्न पाठवावा, आम्ही ताईंपर्यंत पोहोचवू.
काही विचारायचंय का कोणाला? मला विचारायचं आहे. हा, मला विचारायचं होतं आईला. विचार विचार आहे. आई साहेब, मला रात्री झोपेत काहीतरी माझ्यावर क्रिया केली जाते, पण डोळे उघडले की मात्र काही आठवत नाही. अंग खूप गरम होतं, खूप घाम येतो, थंडी असली तरी धावून निघते मी घामाने. काय म्हणायचं त्याला? आपल्या भोवती कवच करून झोपावं. झोपताना आपल्या हा, भोवती आपला हा. हा जो मंत्र आहे, महामृत्युंजयाचा जो मंत्र आहे ना, हो, तो हो. करावा किंवा रामरक्षा रामरक्षा म्हणावी आणि आपल्या भोवती कवच रामराम. करून झोपावं रात्री झोपताना. बर. खूप मला अशी क्रिया होते, काहीतरी शिकवलं जातं, काहीतरी ध्यानाचं सांगितलं जातं, हा, पण डोळे उघडले की काही आठवत नाही आणि इतका घाम येतो, इतकी गरम होऊन जाते की बरोबर. हा. म्हणून मी विचारत होते, हे बरं की चूक? नाही मग हे जे आहे ना, काय मला काय वाटलं पहिल्यांदा, तुम्हाला भीती वाटते का? तर भीती नाही, नाही नाही, भीती तुम्हाला नाही ज्ञान वाटत दिलं आहे. जातं. हा, मग हा. ज्ञान दिलं जाताना तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर डोळे मिटून थोडा वेळ बसावं आणि मला अच्छा. जे ज्ञान तुम्ही दिलं ते मला आता पुन्हा ते मला नीट समजू दे काय दिलं ते, अशी हा. प्रार्थना करावी आणि आपण बर. ते ज्ञान ते आठवायचा प्रयत्न करायचा. पुन्हा पुन्हा आपल्या मनाला आणि बुद्धीला आपण सांगायचं की जे काल मी ऐकलं ते माझ्या समोर येऊ दे, जे मी काल ऐकलं ते माझ्या समोर येऊ दे, अशा तऱ्हेने आपण ध्यानात बसून प्रार्थना करायची. मग तुम्ही जे आदल्या दिवशी तुम्हाला जे काही सांगितलं गेलं असेल ना, तर ते तुम्हाला सांगितलं जाईल. समजा अगदी तुम्हाला तेच सांगितलं जाईल असं नाही, पण ते वेगळा तुम्हाला समजेल निदान की ते कोण जे सांगताय, काय हो. सांगताय, एवढं तर तुम्हाला नक्कीच कळेल. ध्यानाचा काहीतरी क्रिया घेतात ते माझ्याकडे. म्हणजे हा. मला ते आठवतं त्यावेळेला हम्म. की हे असं आहे, बरोबर. हे असं आहे, हे असं श्वास. आणि हं. एकदम इतकी ऊर्जा येते शरीराला की शरीर हा. गरम जातं. म्हणजे थंडी असली तरी कांगरून पेटून घेते मी आणि मग हो. काम करते. हं. मग ते करते, पण नंतर डोळे उघडल्यानंतर काहीच आठवत नाही. असं हा. होतं. मग त्याच्यासाठी दिवसा तुम्ही थोडं ध्यानाला बसून ती प्रार्थना करायची की मला तुम्ही जे रात्री ज्ञान देता ते मला तुम्ही सांगता, चांगली गोष्ट आहे, परंतु मला त्याचा पुढचा अभ्यास जर करायचा तर मला कळलं पाहिजे, तर कृपा करून मला ते समजलं पाहिजे, अशी प्रार्थना करायची आपण. म्हणजे मग ते उदित होईल, केव्हा ना हो. केव्हा तरी हे उदित होईल, प्रश्नच नाही. पण थोडस क्रिया दिवसात काहीतरी दिवसात क्रिया असते. दिवसा ध्यान करायचं, श्वासानुसंधान करायचं आणि सांगायचं. आणि बसताना संकल्प करायचा की मी बर. आता जे बसते ते जे मला रात्री काय जे काय मला ज्ञान दिलं जातं ते माझं उदित झालं पाहिजे, मला दिसलं पाहिजे, मला कळलं पाहिजे, मला ते समजलं पाहिजे, असे करून आपण संकल्प करायचा आणि मग ध्यानाला बसायचं. आणि मग ध्यानाला बसलं की शांत बसून जायचं की मी आता ब्रह्मांडाशी कनेक्ट झाले, त्या ब्रह्मांडाची, तिथूनच ज्ञान येतं ना हे, की त्याच्याशी बर. मी कनेक्ट झालं. तर काल जे तुम्ही मला सांगितलं आत्ता सांगा, अशा तऱ्हेने मग तुम्हाला काहीतरी दिसायला लागेल किंवा तीच दृश्य तुम्हाला त्यावेळेला दिसतील मग, असं होईल. काहीतरी क्रिया आहे, श्वासाचीच आहे ती हा. मला जाणवते. मी ती क्रिया करते. मग बर. कुठेतरी अशी अडचण येते की आता याच्या पुढे काय, त्यावेळेला ते ध्यान संपून जात. बरोबर. मग इतकं शरीर गरम होतं, इतका हा. घाम येतो मला. तुमच्या बरोबर आहे, ते उष्णता वाढते एकदम ते. बरोबर आहे. म्हणून म्हटलं आईला विचारावं थोडं मार्गदर्शन. मग आपण केलं, मी खूप आपली आभारी. ती आणि रोज 3:30ला उठते आपली ध्यानासाठी. सर काही 3:30ला आहे. उठते आणि जे काही ती हे करते ती क्रियायोग जाणते, त्याच्यामुळे तिला ते सगळं क्रियायोगाचं कळतं. अच्छा. हा. हा. क्रियायोगाने खूप फायदा होतो. हा. क्रियायोगाने खूप फायदा होतो, म्हणजे ध्यानामध्ये तर फायदा खूप होतो. त्यांना हे जे अनुभव येतात ना, त्यांना जाणवतं की मला ती कुठलीतरी दिव्य शक्ती मला हे करते म्हणून. तर त्याचा ब्रह्मांडाशी आपण कनेक्ट होतो क्रियायोगाच्या माध्यमातून. छान त्याचा लागून जात. ते सांगणारे समोर समोर जातात, मी आपली कुठे आरोग्य ते माहिती. हा. खूप खूप धन्यवाद. अजून कुणाला काही विचारायचं असेल तर आम्ही रोजच क्रियायोग करतो ताई. अच्छा. आई रोज करतो. बरं. कुणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता ताईंना, अन्यथा आपले प्रश्न ताईंकडे लिखित स्वरूपात पाठवावे.
आम्ही नाही इथेच आपली सगळ्यांची रजा मागतो मास्टर्स. खूप खूप धन्यवाद ताई. दंडवत प्रणाम आपल्याला. आपण पुन्हा उद्या भेटूया 4 वाजता. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.